सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला घालण्यात येणार। शेकडो वर्षानंतर अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे। हेच आपणा सर्वांसाठी भाग्याचं लक्षण आहे। त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा विणू या श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे यांनी केले आहे। या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे, वालचंद शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर रणजित गांधी, आमदार सुभाष देशमुख, उद्योजक व केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शोभाताई शहा, तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम 5 ते 14 जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालय समोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचं आवाहन स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आलं आहे। केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूर आयोजित धागा विणू या श्री प्रभू रामचंद्रासाठी हा उपक्रम राबवलेला आहे। तर आपण जे विणलेला जो धागा आहे 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामाची जे मूळ प्रतिष्ठापना होणार आहे, आपण विणलेला जो धागा असेल तो रामाच्या चरणी अर्पण होणार आहे। तर मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की या उपक्रमामध्ये आपणही सहभागी घेऊन हा उपक्रमाचा लाभ घ्या। कधीपर्यंत चालणार आहे हा उपक्रम 5 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत राहील। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहील। पंचमुखी हनुमान देवस्थानामध्ये काल शुक्रवारीपासून ते 14 जानेवारीपर्यंत 2 धागा रामासाठी या उपक्रमांतर्गत अयोध्या येथे या विणलेला कापड श्री रामलल्लांच्या चरणी पाठवणार आहोत। हा 2 धागा रामासाठी नाही तर बोला मला कोताचे रामासाठी या उपक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद केंद्र आणि पंचमुखी हनुमान देवस्थानामध्ये 2 धागा रामासाठी महत्त्वाचा धागा विणण्याचा कार्यक्रम 4 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत होणार आहे। तरी सोलापुरातील सर्व रामभक्तांनी या मोहिमेत सहभाग होऊन 2 धागा रामासाठी विणून हा कापड तयार झाल्यानंतर श्री गोविंदगिरीजी महाराज यांच्याकडून श्री रामलल्ला चरणी अर्पण करण्यात येत आहे। तरी सर्वांनी सहभाग होऊन एक इतिहास घडवूया। जय श्रीराम। प्रतिसाद कसा मिळता याला? प्रतिसाद काल 600 ते 700 लोक सोलापुरातून विविध भागातून आले आणि त्यांनी 2 धागा रामासाठी विणून पुन्हा आज सहकुटुंब सहपरिवार येऊन पुन्हाही सहभाग नोंदवित आहेत। त्याकरिता मी मंदिराच्या वतीने आणि विवेकानंद केंद्राच्या वतीने त्यांना आभार व्यक्त करतो।